हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी. हं? सोनाली गाडे बोलते मी. हा हा. काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय? महिला आयोगावर. हा मग मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही म्हणत होते, एखाद्या बाईने जर तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला हा मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिलं ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून. मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. काय कसला फोटो टाका आम्ही? हा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या. आमच्याकडे कोणतं पद आहे? हा, तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे, मी पण मराठाच आहे. हा मग तुम्हाला काय झालं असल्या एवढं? गाड्या गोष्टी करू नये आपण. नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे? मग तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आपण. तू पण बाई तुमचं तुम्ही काम करा ना. आम्ही काय आपण लिहिलं तू म्हणजे पण काय बाई एवढं तुझंच काम काम कर, करायचं तू का? पण बाई तुझंच काम कर, अति करू नको. हा. आणि तुला ज्यांचा पुळका आहे ना हा. त्यांची काम बघ आधी. त्या यशोमती ठाकूरचं काम काय आहे? तिने एखाद्या पोलिसाची थोपडीच मारली. रुपाली ढोंबरेचं काम काय आहे ते बघ. वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ. त्यांच्याकडे संघटना म्हणून 4 बायका आहे का पहिलं ते बघ. मग तुमच्याकडे आहे का बायका? आमच्याकडे काय आहे तू बघ ना. पण जातीशी तुझ्याकडे किती रुपालीताईंकडे किती बायका आहेत पहिलं ते बघ ना तू. आम्ही नाही आणि मग बस काय तुझा आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी तुला कधी आडवं केलं? काही प्रॉब्लेम नाही. पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा. बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तर फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्यांनी तुमचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह नाही केला ना मग तू बोल ना तुम्हाला काय बोलायचं ते. सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कुठली म्हणजे पुण्यातली मी. हो का? नाही मला नाही माहिती कोण आहे म्हणून. मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय. मला पण मी पण तुला ओळखत नाही. हो का? हा बर काम करू तुझं बाई. हा पण तू पण तुझं काम नीट कर. हो आम्ही करतो. आणि नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं. परत पण मॅनर्स आहेत. रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कशा प्रकारे धमकावत आहेत याची एक उत्तम उदाहरण मी ते ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या क्लिपमध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या याची पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली. मला एक सांगा, न्याय विचारणं किंवा जाब विचारणं, ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का? तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जाब विचारणारच. तुम्ही त्यांचं उत्तर हे प्रेमानेच देणं तुमचं बंधनकारक आहे. धमकावतात कशासाठी? आणि माझा आरोप आहे की हे त्यांचं रुपाली चाकणकरांचं पद जाणारच आहे. त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत. स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलनं काढून घेत आहेत पुण्यामध्ये. स्वतःच्या समर्थनार्थ आपल्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना धमकावण्याचं काम केलं जात आहे. वैफल्यग्रस्त भावनेमधून समोरच्या जे लोक त्यांना जाब विचारत आहेत की तुमच्या कामामध्ये तुम्ही कुचराई केलेली आहे, अशा ज्या लोकांना प्रश्न विचारलेले आहेत, ज्या लोकांनी त्या लोकांना चिल्लर म्हणणं, हे सगळे प्रकार वैफल्यग्रस्त भावनेमधून होत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी निषेधार्थ आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेने अशी वागणूक देणं महाराष्ट्रातल्या माता भगिनींना, कारण हे माता भगिनींना न्याय देण्यासाठीच ते पद आहे. हे आम्ही महाराष्ट्रातल्या जनता खपवून घेणार नाही. महिला आयोगाचं पद हे रुपाली चाकणकरांकडनं काढलंच जाणार आहे. आणि त्याच वैफल्यग्रस्त भावनेमधून माता भगिनींना धमक्या देणारे फोन कॉल त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहे. स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलनं केली जात आहेत, लोकांना चिल्लर म्हटलं जात आहे. हे सगळं प्रकार वैफल्यग्रस्त भावनेतून होत आहे, कारण त्यांना माहितीये त्यांचं पद हे काढलं जात आहे आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती केली जाणार आहे.